आपण मतदार संघानिहाय आता बैठका सुरू करू। मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा झाला, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा झाला। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर अशा भागांमध्ये हा दौरा गेला। विविध ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळाला। ही मराठवाड्यातल्या दौऱ्यातली काही दृश्य आहेत जी आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत। पण आता 29 ऑगस्ट रोजी आपल्याला उमेदवार द्यायचे आहेत की उमेदवार पाडायचे आहेत हे मनोज जरांगे पाटील ठरवणार होते। आता 29 ऑगस्ट रोजी जर उमेदवार द्यायचे असतील तर त्याच्यासाठी अर्ज देखील मागवावे लागतील। कोण कोण इच्छुक आहेत, कसे आहेत, हे सगळ्या चाचपण्या करायच्या होत्या आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अर्ज देखील मागवले। 29 ऑगस्ट रोजी आपण उमेदवार देणार की पाडणार हे जाहीर करू, असं जाहीररित्या या दौऱ्याच्या दरम्यान अनेकदा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला सांगितल्याचं आपण ऐकलेलं आहे। पण आता 29 ऑगस्टला आपण उमेदवार जाहीर करायचे आहेत की उमेदवार विरोधी पक्षाचे, सत्ताधाऱ्यांचे पाडायचे आहेत हे आपण आता जाहीर करणार नाही आहोत। कारण आपले डावपेच किंवा आपण ज्या पद्धतीनं काम करतोय ती काम करण्याची पद्धत विरोधकांना लक्षात आली नाही पाहिजे, यासाठी आपण आता पुन्हा एकदा कामाला लागूयात। तर कामाला कसं? घोंगडी बैठक दौरा। गेवराईपासून हा दौरा सुरू होईल असं सांगितलं जात आहे। 5 सप्टेंबरपासून हा सुरू होईल, माजलगाव 6 सप्टेंबर आणि पुढे मग तो नागपूरपर्यंत असू शकतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातील इच्छुक उमेदवारांच्या या घोंगडी दौऱ्याच्या दरम्यान मुलाखती घेतल्या जाऊ शकतात, त्यांच्यासोबत चर्चा केली जाऊ शकते। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद तपासली जाऊ शकते असं प्रथमदर्शी काही मंडळींच्या म्हणण्यानुसार, आता ही अधिकृत घोषणा नाही आहे, त्यामुळे प्रथमदर्शी हे प्रकरण घोंगडी बैठकांचं असू शकतं अशी गोष्ट सध्या बाहेर येते, व्हायरल होते। घोंगडी बैठकच का? तर कधी काळी पूर्वी आपण ज्यावेळेस एखाद्या गावी जात असू त्यावेळेस गावाच्या ठिकाणी घोंगडीवरती सर्वजण बसायचे आणि म्हणून ही घोंगडी बैठक। मतदारसंघाची बैठक घ्यायची, एका जागेवर होती, नोंदी शोधायच्या कामात आपण स्वतः राहायचं, नोंदीचे प्रमाणपत्र आपण स्वतः लोकांचे काढून द्यायचे, गोरगरिबाच्या कामात राहू आपण, शेतकऱ्याचे काही प्रश्न असले ते सोडत राहायचे, आपण काम करत राहू। तर मंडळी, आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उमेदवार सध्या आपण जाहीर केले तर यांना खूप मोठा वेळ मिळू शकतो, 4 महिन्यांच्या पुढे वेळ मिळू शकतो आणि ते आपले उमेदवार पाडण्याच्या प्रयत्नात अधिक आपली ताकद दाखवतील। त्यामुळे आपण देखील आपली ताकद आता दाखवायची नाही आणि यांना आपण वेळच द्यायचा नाही, असंच जणू मनोज जरांगे पाटील यांनी आता ठरवल्याचं लक्षात घेता येण्यासारखं आहे। त्याचबरोबर आपण उमेदवार देणार असू तर ते उमेदवार कोण असतील, किती ताकदीचे असतील, त्यांच्या विरोधी उमेदवारांची काय ताकद असेल, त्याचबरोबर ज्यांना पाडायचे त्यांची ताकद किती आहे, या सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठी आता मनोज जरांगे पाटील हे गेवराईपासून ते नागपूरपर्यंत दौरा करू शकतात अशी माहिती सध्या समोर येते। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून अवश्य कळवा।